चला तर आज बनवूया मटर पनीर पुलाव, जो की एक एक दाना जो आहे मोजून घेता येईल इतका मोकळा आणि हेल्दी सुद्धा आणि बनवायला सुद्धा झटपट असा। चला तर आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जो आहे मी कपाने 3 कप तांदूळ घेतलेले आहे। 3 ते 4 पाण्याने वॉश करून 10 ते 15 मिनिटं भरपूर पाणी घालून भिजवत ठेवलेले होते। त्यानंतर इकडे कढई ठेवली टाकली, त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे घातले, काही खडे मसाले सुद्धा घातलेले आहेत, तमालपत्र, स्टार फूल, मोठी विलायची, लवंग, मिरे। त्यानंतर 2 ते 3 मिरच्याचे जे आहे काप घालून घेतले। 1 चमचा लसूण घातला ठेचलेला, छान तळून घेतला। त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे जे आहेत ते कट करून घेतले होते, उभे काप करून घेतले होते त्याचे, ते सुद्धा घालून घेतले। कांदा जो आहे छान प्रकारे फ्राय केला। त्यानंतर इकडे जे आहे 125 ग्रॅम मी पनीर घेतलेलं होतं, त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले होते आणि छान असं आपण सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत पनीर कांदा तळून घ्यायचा आहे। छान असं कांदा गुलाबी झाला पाहिजे आणि पनीर छान असं गोल्डन क्रिस्पी झाला पाहिजे। अगोदर पनीर तळायची अजिबात गरज नाही। त्यानंतर 8 ते 10 काजू घेतले, पाकळ्या करून ते सुद्धा घालून घेतले, ते सुद्धा मिक्स केले। त्यानंतर इकडे जे आहेत 150 ग्रॅम वाटाणे घेतले होते, 125 ते 150 ग्रॅम वाटाणे घेतलेले होते। ग्रीन पीसचे हिरवे मटरच्या शेंगा सुद्धा यायला लागलेले आहेत, ते असेल तर ते घ्या। त्यानंतर तांदूळ घेतले, त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे काढून घेतलेलं होतं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, अशा प्रकारे मिक्स करून घेतलं छान। तांदळामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते छान आटवून घ्यायचं आहे। छान 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घेतलेला आहे। गडबडीच्या वेळेस, घाईच्या वेळेस किंवा अचानक पाहुणे येताच हा जो बेत आहे एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर 3 कप जे तांदूळ घेतलेले होते तर पाणी घातलं, ते 3रा कप घालून झाला आणि हा 1 चौथा कप, अशा प्रकारे 4 कप, 3 कप तांदूळाला मी 4 कप पाणी घातलेलं आहे। खूप जास्त अजिबात नाही घातलेलं आहे, कारण आपले तांदूळ ऑलरेडी सोक झालेले होते। त्यानंतर आणखीन थोडं हेल्दी आणि चविष्ट बनवण्यासाठी 1 चमचा साजूक तूप घातलं। त्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेम ठेवली गॅसची, लो टू मीडियम, आणि 10 ते 15 मिनिटं छान शिजू दिले। तर अशा प्रकारे मौसूद असा आपला मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे। सविस्तर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। अशाच नवीन रेसिपीसाठी